तुम्ही बरेचदा ट्राय केली असेल, पण अशी दाटसर क्रीमी टेक्स्चर असलेली आणि त्याहूनही भन्नाट चवीची खीर जर खायची असेल ना, तर एकदा या पद्धतीने जरूर ट्राय करा. त्यासाठी व्हिडिओला सेव्ह आणि शेअर करायला विसरू नका. तर करायचं काय ना मंडळी, 4 टेबलस्पून बासमती तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचा आणि 1 तासाकरता याला भिजत ठेवायचं. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून थोडंसं याला रवाळ वाटून घ्यायचं आहे. आता तुम्ही अख्ख्या तांदळाची जरी खीर बनवली तरी देखील चालेल. गॅसवर कढई ठेवूया, 2 टेबलस्पून तूप घालायचं आणि वाटून घेतलेला तांदूळ 2 ते 3 मिनिटाकरता परतून घ्यायचं. त्यानंतर यामध्ये 1 लिटर दूध घालायचं आणि जवळपास 15 ते 20 मिनिटाकरता हा तांदूळ दुधामध्ये शिजवून घ्यायचा. आता आवडीप्रमाणे इथे मी ड्रायफ्रूट सुद्धा कट करून घेतलेले आहे. तर 20 मिनिटांमध्ये बघा तांदूळ छान शिजला गेला की यामध्ये पाव कप साखर घालायची. त्यानंतर 2 ते 3 टेबलस्पून तुपामध्ये हे ड्रायफ्रूट सुद्धा परतून घ्यायचे. सोबतच भाजलेलं खोबरं कीस, चारोळी आणि वेलची पावडर घालायची. चांगलं मिक्स करून घ्यायचं. तयार आहे आपली क्रीमी टेक्स्चरची तांदळाची खीर. तर या बुद्ध पौर्णिमेला तुम्ही सुद्धा ट्राय करा. आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका.